नमस्कार मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. रायगड जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपाने हालचाली सुरू केल्याने शिवसेना शिंदे गटात मोठी खळबळ उडाली. बुलढाण्यातील ठाकरे गटाचे जिल्हा समन्वयक संदीप शेळके यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन असंख्य कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आमदारकीची ऑफर देणाऱ्या शिंदेंच्या शिलेदाराचा सुषमा अंधारे यांनी चांगला समाचार घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महान वैज्ञानिक असून त्यांनी नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प मिठी नवदीर उभारावा असा खोचक टोला संजय राऊत यांनी लागवला. महायुती सरकारने आतापर्यंत तब्बल 1 कोटी लाडक्या बहिणींना अपात्र ठरवले असल्याचा आरोप शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी केला. दरम्यान रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण भाजपाने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हाताशी धरून जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू केल्या. अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांनी अलिबागमध्ये आनंदोत्सवाची तयारी केली असल्याने शिंदे गटात मोठी अस्वस्थता पसरली आहे. जिल्हा परिषदेत 15 सदस्यांचे संख्याबळ असलेल्या भाजपाला अध्यक्षपद तर राष्ट्रवादीला उपाध्यक्षपद मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. तसे झाल्यास सर्वाधिक सदस्य निवडून आणणाऱ्या शिंदे गटाला मात्र विरोधी पक्षात बसावे लागणार आहे. भाजपाला अध्यक्षपद देण्यामागे रायगडचे पालकमंत्री पद राष्ट्रवादीला मिळण्याचे संकेत आहेत. दरम्यान महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका संपताच शिवसेना ठाकरे गटाला पुन्हा एकदा गळती लागल्याचे दिसून येत आहे. कारण ठाकरे गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपल्या पदांचा राजीनामा देऊन इतर पक्षांमध्ये प्रवेश करीत आहेत. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील ठाकरे गटाचे जिल्हा समन्वयक संदीप शेळके यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन असंख्य कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. महाराष्ट्र काँग्रेसच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून या पक्षप्रवेशाची माहिती आली आहे. संदीप शेळके ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करणार असल्याच्या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात उधाण आले होते. अखेर त्यांनी जिल्हा समन्वयक पदाचा राजीनामा देत काँग्रेसमध्ये जाणे पसंत केले आहे. तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा.